नमस्कार. खरंच आपला भारत देश विकसित आहे का? मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांचा जीव घेणा प्रवास. व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्याचा धक्का. केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा उद्देश असतो तो भारतातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. पण या योजना त्या लोकांपर्यंत कितीपत पोहोचतात? त्या योजनांचा लोकांना किती फायदा होतो? किंवा अशा योजना फक्त कागदावरतीच आहेत का? असाच प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडतो आहे. फक्त आपण विकसित भारताबद्दल गप्पा मारतो, मात्र आजही ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठी कोणत्याही सुरक्षित अशा साधन सुविधा नाहीत. अशा वेळी मुलांना जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागते. सध्या हीच वास्तववादी परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तो पाहून अक्षरशः अंगावर शेवटपर्यंत काटा येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की समोर पाण्याचा मोठा प्रवाह वेगानं वाहत आहे आणि त्याच प्रवाहातून एका चिमुकल्याचे वडील आपल्या मुलाचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता ती नदी पार करून चिमुकल्याला आपल्या खांद्यावर बसवून नेताना दिसत आहेत. बिहारमधील बगहा या नदीला पूर आल्याने अक्षरशः रस्त्यावरून पाणी वाहत होते. संपूर्ण दळणवळण बंद होते. पण आपल्या मुलाचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून अशा परिस्थितीतही वडिलांनी आपल्या मुलाला खांद्यावर बसवले आणि स्वतः त्या नदीच्या प्रवाहात उतरून ती नदी पार केली. अशा प्रकारे मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना रोजचा संघर्ष करावा लागतो आहे. हे चित्र नक्कीच भारतासाठी लाजिरवाणे ठरत आहे.